सत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेला टीम मुंबईचा सम्राट। इथे या मॅचमध्ये आपण बघितलं तर अत्यंत महत्त्वाचा सामना आहे, विशेष करून नचिस्पोर्ट बिरार संघाला एका धावेची पेनल्टी आहे, एका धावेची पेनल्टी टी शर्टसाठी अत्यंत महत्त्वाचा सामना देखील आपण पाहतो या ठिकाणी, कारण इथे आयोजकांनी तुमच्याकडे जी साईज मागितली होती ती साईज तुम्ही दिली, त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला टी शर्ट देण्यात आलेले आहे। विजय मामा चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम 5:56 झाले, दोन्ही ऑफिशियल मैदानावरती दाखल झालेले आहेत। चला बॅटर दोन्ही बॅटर मैदानावरती चला। तुकाराम सर, एक चर्चा आपल्याला या ठिकाणी निश्चितच करायला आवडेल, ज्या पद्धतीने टॉस जिंकला होता या स्पर्धेमध्ये नचिस्पोर्ट बिरार संघाने शेवटच्या सामन्यामध्ये, तर त्यांनी निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा, तर हा निर्णय ते सार्थ ठरवतील का हा एक प्रश्न आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी एक असा रिझल्ट आपण बघितलाय, त्याची चर्चा आपण एका इनिंग नंतर करणार आहोत, कारण तो एक महत्त्वाचा विषय आहे। परंतु तुमच्या दृष्टिकोनातून हा जो निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा, तो किती योग्य किती अयोग्य वाटतोय तुमच्या दृष्टिकोनातून? आपण जर ऑल ओव्हर चर्चा करायची झाली तर नक्कीच ते केलं जाईल। कॅन्सल 0 स्टार्ट, कोणाला काही पेनल्टी नाहीये, म्हणजे 1 वाजून सुरुवात होणार होती, 0 पासून स्टार्ट करता चर्चा चालू आहे की आता अशा क्षणाला आणि या मैदानाची जर भौगोलिक परिस्थिती पाहिली, पूर्णपणे बदलणारं वातावरण जर पाहिलं, तर ज्या वेळेला हा निर्णय घेण्यात आला आहे, बऱ्याच गोष्टींचं चर्चा त्यांनी केल्या आहेत, कारण या संघामध्ये खेळणारे खेळाडू जे आहेत ना प्रशांतजी, या मैदानावरती भरपूर त्यांनी क्रिकेट खेळले। एका बाजूला जयेश पाटील सारखा खेळाडू मैदानावरती आहे, ज्यानं गेले कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये खेळलेला, या मैदानावरती खेळ आहे, त्यांनाही माहिती आहे। फक्त एक इंटरेस्टिंग चर्चा आहे जी तुम्ही मुद्दा छेडलेला आहे, किती बरोबर आहे किंवा कशा पद्धतीने तो डिसिजन घेण्यात आलेला आहे, तो सार्थ ठरवण्याची जबाबदारी आता गोलंदाजावरती असणार आहे, कारण पुढच्या वेळेला बरंच काही बदलणार आहे, त्याच्यावरती चर्चा होईल। जी हाँ, मैच की तरफ रुख करेंगे। बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला, बल्लेबाज अक्षय कासार गेम चेंजर खिलाड़ी, बहुत ही शानदार प्रदर्शन किया था, 47 रन बनाए थे। सुमित धोगड़े ऑफ टाइम के बाहर खेलते, अच्छा स्ट्रोक दिया, मिडअप का खिलाड़ी दायरे के अंदर है, पीछा कर रहे हैं, स्ट्राइक कवर क्षेत्र में गेंद चली गई थी। और सुमित डोगरे भी इस सीजन में फॉर्म में खिलाड़ी, बहुत अच्छा प्रदर्शन इनका भी रहा है। इस बार सुमित डोगरे ने अपना खाता खोला, स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के। नाही, सुमित बद्दल मी म्हटलं होतं की आपण जसा एखादा फोटो काढतो, इमेज काढतो, ती SD असते, आता हा SD आहे, त्याच्यामुळे त्याचा खेळ बहरणं तोही गरजेचं आहे। एका बाजूला आपण अक्षय कासारचा शो मागच्या सामन्यामध्ये पाहिलाय, धावा त्याच्या बॅटमधून आलाय, आणि बघा तुम्ही ज्या वेळेला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय ना टीमनं, मग एक तर तुम्हाला कमी धावसंख्येत रोखायचं आहे आणि कमी वेळ खर्च करायचा आहे, दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। वेळ तुम्ही नेहमीच जसं सांगता ना एक गोष्ट खर्चावाला, इनफिल्डच्या डोक्यावरनं थोडीशी जागा बनवली, खेळला कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं, हा पहिला चौकार इनिंगमधला 4 धावा। शुक्रिया डीजे मास्टर, आपके लिए भी समय बहुत कम मिलेगा। आपने सही कहा कि आपको अपोनेंट टीम को कम रन में रोकना है और कम समय देना है, अपने आप के लिए खूब एक बार फिर वक्त बचाना है, क्योंकि अंधेरा बढ़ रहा है, सूरज की रोशनी कम हो रही है, उसके ऊपर भी आपका ध्यान रखना चाहिए। बहुत इंपॉर्टेंट मैच है। हिमांशु पाटिल गेंदबाजी कर रहे हैं, सामना करेंगे बल्लेबाज अक्षय कासार, मैन इन फॉर्म, पिछले मैच में बहुत करीब थे अर्धशतक के, 47 रन बनाए, गेम चेंजर खिलाड़ी है। इस वक्त फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी मौजूद है, डीप स्टैक कवर बॉडी लाइन पर, ऑफ टॉप के बाहर गेंद आंखों से दूर रखा था, दायरे के अंदर खिलाड़ी कवर पर, सुंदर फील्डिंग, रन बनाने का कोई मौका नहीं है। अब 20 वर्सेस 20 की लड़ाई होगी, शाम के समय में आखिरी मुकाबला है। अभी तक इतना मंथन करने के बाद आप यहाँ तक आए हैं, तो मैं समझ सकता हूँ कि अच्छा निकलना चाहिए, बेहतर एक बार फिर काम करने की जरूरत होगी। बिल्कुल, बेस्ट बस आपको बेटर खेळणं आहे। 4 षटकांचा सामना आहे, 4 षटकांच्या सामन्यामध्ये संध्याकाळचं सत्र, आणि त्यावेळेला भिवंडीचे खेळाडू रायगडचे आहेत, भिवंडीचे खेळाडू देखील मैदानावरती आहेत। ऑफ स्टंपच्या बाहेर होता चेंडू, आणि चेंडू केला, हो काय झेल टिपलाय, संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये टिपलेला हा लक्षणीय असा लक्षात घेणारा आर्यन भोईर न झेल टिपलाय। विकेट कोण? मैदानी सामना रंगलाय, बघाया आले रसिक,
मैदानी सामना रंगलाय बघाया बिलकुल रसिको, पुन्हा एकदा हा झेल बघा, एका हातामध्ये तुम्ही नक्कीच कोकणाला बिलॉंग करता. आंब्या सीझनचा थोडासा लांब आहे, पण त्याच्यापेक्षा म्हणजे वरचा आंबा तोडावा असा हा झेल तोडून घेतलाय आर्यननं. आणि फक्त विकेट हा झेल नाही घेतलाय, एक झंझावात थांबवलाय जो मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिलाय अक्षय कासारचा. बहुत बढ़िया. इससे क्या होगा की गेंदबाज का कॉन्फिडन्स जरूर बढ़ने वाला है. ज्या पद्धतीने झेल टिपला होता एका पाबावरती आपण बघितलं, म्हणजे आंबा जवळ दिसत होता पण हातात येईल की नाही माहीत नव्हतं, परंतु तो प्रयत्न झाला आणि खूप छान पद्धतीने. या आंब्याचा कलर हिरवा होता, अत्यंत सुंदर अप्रतिम झेल टिपला गेला आणि यामुळे सामन्याचं चित्र बदलेल. गेम चेंजर खेळाडू तुमचा बाद होतो. नवीन खेळाडू येणार है बंटी सारखा, बंटी बद्रिके, रायगढ़ प्रीमियर लीग में बहुत अच्छा प्रदर्शन करने वाले खिलाड़ी, मैन ऑफ द सीरीज खिलाड़ी रहे हैं, सीजन में बहुत अच्छा काम कर रहे हैं. थोड़ा ज़्यादा हो गया है. नो बॉल का इशारा. यहाँ क्या होगा, एक बार फिर बल्लेबाज को कमबैक करने का मौका मिलेगा. एक बड़ा स्ट्रोक चाहिए ईगल बॉयज मुंबई सम्राट के बल्लेबाजों को. आणि तो फटका ज्यावेळेला येणार ना, जसं तुम्ही बोलला की एक बडा स्ट्रोक, ज्यावेळेला तो फटका येणार त्या बॅटमधनं जो आवाज येणार ना, टॉकचा आवाज, तो आत्मविश्वास देऊन जाणार आहे. त्याच्यामुळे आत्मविश्वास वाढवण्यासाठी तो एक फटका पाहिजे. वेळ टाईम महत्त्वाचा आहे, वेळही महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे वेळ जर वाया गेला, वेळ जर मागे गेला, तो तर आणता येणार नाही आहे. त्या वेळेची भरपाई होणार नाही आहे. मग भरपाई कोणा तुमच्या दोन टीमकडनं होईल. आणि वेळ कोणासाठी वाचवायचा आहे, सर्वात महत्त्वाचा वेळ कोणासाठी वाचवणार आहात तुम्ही. बिल्कुल खुद को बचाना है और अपने लिए टीम का टाइम को भी बचाना है. इशारा कर दी, अंपायर वाइट बॉल का इशारा कर रहे हैं. तो ये वाइट बॉल है, ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी. 6:03 का समय हो गया. वक्त जो है ना रेत की तरफ फिसलता जा रहा है. तीर कमान से एक बार फिर निकल जाते तो वापस नहीं आने वाला. अब देखिए आज सूरज डूबने वाला, कल वापस आएगा. आज अभी जितना समय है ना उसका सदुपयोग करने की जरूरत है. लेकिन आज नहीं आएगा, बिल्कुल कल ही आएगा. और कल होता है, आज होता है. गेंदबाजी करें, गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है. ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद, हवा में गेंद है और पॉइंट पर शानदार कैच. बल्लेबाज बंटी बद्री के आज अपना खाता नहीं खोल पाए हैं. विकेट मिला हिमांशु पाटिल को और पॉइंट पर शानदार कैच. भरलाय विजय करत मामा चषक, चंदन सर गावात भरलाय विजय करत मामा चषक. विजय मामा चंदन सरच्या नगरीमध्ये सुरू असलेला V24 फाउंडेशन्स आणि आगरी सेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025. आणि आज जो खेळ झालेला नाही दिवसभरामध्ये, जो खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील इथे आला होता. यूट्यूबवरती आपण सावली क्रिएशनच्या माध्यमातून खेळी तिथे पाहिल्या प्रेक्षकांना खुश झालेत. कारण बॅटचा खेळ पाहिला, बॉलचाही खेळ पाहिला, असं नाही फक्त धावा चालल्यात, विकेटही आल्यात. त्याच्यामुळे एक बॅलन्स खेळ आज दिवसभरामध्ये झाला आहे. न्यू बॅट्समन, चला लवकर जी कहाणी तिथे फिल्डरसाठी आहे तीच कहाणी तुमच्यासाठी पण आहेत. लवकर मैदानावरती दाखवलं होणं गरजेचं आहे. और सीमेंट के विकेट पर आप गेंदबाजी कर रहे हैं तो हमेशा क्या होता है कि सीमेंट के विकेट पर बल्लेबाज जो है अपना दबदबा दिखाते हैं, बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं. लेकिन इस विकेट पर आज पाइपर पूरा हुआ. आशीष करोजा ने पाइपर पूरा किया. 50 का जो टोटल था उसमें रोचकता बरकरार रही. मतलब गेंदबाजी भी कमाल की रही है. तो दर्शक केवल छक्के चौके देखने के लिए नहीं आते, वो एक बार इस तरह का रोचकता, एक बार फिर गेंदबाज का भी जलवा देखने के लिए आते हैं. बिल्कुल. लेकिन ये जो विकेट बनी है ना वो अंबुजा सीमेंट से बनी है. इस विकेट में जान है. त्याच्यामुळे खेळाडूंसाठी व गोलंदाजीसाठी सुद्धा ती मदत आज दिवसभरामध्ये पाहिली. जी हाँ. और जब शाम के सत्र में 3-4 बजे हवा का रुख भी होता है तो ऑनसर की तरफ होता है, उस वक्त बहुत अच्छी बल्लेबाजी रही है माली साहब की. स्कोर 6 रन 2 विकेट के नुकसान पर 5 गेंदों का खेल हुआ है. दबाव ईगल के ऊपर बढ़ता हुआ. पावर प्ले के ओवर में बहुत ही बढ़िया प्रदर्शन गेंदबाज द्वारा. टप्पा खाते गेंद नीचे रही है. इस बार शॉट सिलेक्शन अच्छा नहीं था. हिमांशु का जबरदस्त ओवर है, केवल 6 रन खर्च किए हैं. आखिर गेंद पर देखिए शॉट अच्छा नहीं था बल्लेबाज यश का. टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है. हेलीकॉप्टर खेलना चाहते थे तो कर्म सर ये ब्लाइंड स्ट्रोक था मेरे हिसाब से. नो लुकिंग स्ट्रोकवरच्या मागे भरपूर जातात, पण आता हा ब्लाइंग होता. पाहिलं नाही त्यांनी. ऑफ स्टंपच्या बराच इतका बाहेर होता की तुम्ही त्याला ड्रॅग करून खेळायचं होतं, पण तितकी जागा नव्हती हा फटका खेळण्यासाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 6, 2 गडीबाज 6 धावा ईगल बॉय. आता आपण एक या गोष्टीवरती चर्चा करू शकतो. संध्याकाळचा सत्र आहे सब बरोबर. सेकंड इनिंगला ज्यावेळेला येईल त्यावेळेला थोडासा बदल होईल. 4 षटकांच्या सामन्यासाठी या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये कुठली धावफलक, कुठली धावसंख्या थोडेसे चॅलेंजेबल ठरू शकेल. आर्यन भोईर मागच्या सामन्यातला गेम चेंजर तोही होता, तो गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. गेम चेंजर आहे
ज्याने 12-21चा मॅच आपल्या टीमला जिंकून दिला होता. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती विकेट. गडी बाद. असा एवन माणूस भारी टक्कर दियाला दुनिया सारी. असा एवन माणूस भारी टक्कर दियाला दुनिया सारी. पण ज्याच्यात हाय तो दामला आमचा विजय मामा सिंह. थँक्यू. पहिल्या चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर खेळायचं होतं. समोरच्या दिशेनं मिस टाइम स्ट्रोक झालं. अजय पाटील होते लॉंग ऑफला आणि झेल टिपलाय. विकेट. गडी बाद झाला. पहिल्या चेंडूवरती विकेट. आर्यनचा उल्लेख त्याच करता मी प्रशांतजी केला, कारण अगोदरचा सामना आपण पाहिला 12-21चा मॅच होता, त्यावेळेला त्यानं हाताळलेलं षटक. इस वक्त जो विकेट गिरने का सिलसिला जारी है, इससे दबाव बल्लेबाजों के ऊपर बढ़ता हुआ. आर्यन, मैंने पहले कहा कि ये भविष्य है और टेनिस क्रिकेट का वर्तमान भी है. आने वाले दिनों में जो प्रोफेशनल टीमें हैं, जैसे कि रोहन खरात को मैंने देखा था, कम उम्र में बहुत बड़ी उपलब्धि मिली, उनको खेलने का मौका मिला, अवसर मिला बड़ी टीम के साथ. समय ज़्यादा नहीं लेना है, समय के बारे में चर्चा हो रही है. बल्लेबाज जल्दी तैयार होने चाहिए और अंदर आने चाहिए मैदान के अंदर. ईगल बॉयज आपका 12th मैन नहीं है. स्कोर 6-3. ऑफ स्टंप के बाहर अच्छी गेम. और आज भिवंडी के गेंदबाजों ने प्रभावित किया, बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है. तो करम सर गेंदों को चौथे स्टंप की तरफ, पांचवें स्टंप की तरफ, छठे स्टंप की तरफ गेंदबाजी की है, या तो लेन गेंदबाजी की है या वाइड यॉर्कर. आणि तेही जर आपण पाहिलं तर जो टप्पा राखलेला आहे, टप्पा त्यानं राखण्याचा प्रयत्न केला गेला होता उजव्या एसटीच्या बाहेर, आणि त्याचा फायदा, पुरेपूर फायदा मागच्या या इनिंगमध्ये देखील झालाय. धावा धावफलकावरती आता जाऊन पोचलेत त्या 8 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला नटू, दुसऱ्या बाजूला यश, ही जोडी मैदानामध्ये सज्ज आहेत. आर्यनचा उल्लेख, बॅटला लागला, आतल्याकडे लागतो चेंडू, शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये फील्ड केलं गेलं. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण आर्यनच्या या गोलंदाजीचे तोड काढणं थोडंसं कठीण ठरलंय आजच्या दिवसामध्ये. एक चांगली कामगिरी त्यानेही केली. सुंदर गेंदबाजी, सदी हुई गेंदबाजी इस ओवर में गेंदबाज आर्यन द्वारा. तो करण सर, आपको याद है नारंगी का मैदान, पिछले साल में इन्होंने नारंगी के खूबसूरत मैदान पर बहुत ही शानदार प्रदर्शन किया था. चर्चा में खिलाड़ी है, चर्चित खिलाड़ी है, सुर्खियों में खिलाड़ी है. आर्यन भोईर सामना करेंगे बल्लेबाज यश. इस बार अच्छा स्ट्रोक है, बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है. गेंद के नीचे आर्यन भोईर विकेट लेने में है माहिर. बल्लेबाज यश बैक टू द पेविलियन. 10 पर चौथा झटका. आमचा विजय मामा सिंगम. तुकाराम सर, क्या आशीष की ये जगह सही है जिस तरह से बल्लेबाजी करने के लिए? 4 षटकांचा सामना आहे, त्याच्यामुळे आता जर 4 विकेट तुम्ही जवळपास गमावले, त्याकरता येणं थोडंसं मिडल ऑफ द ओव्हर येणं तेही गरजेचं आहे. अजून वर येऊ शकले असते, तोही आहे, चर्चा आहे. पण आता काय त्याला तर पहिला खेळ गेला, त्याच्यामुळे आता चर्चा करणं थोडंसं व्यर्थ आहे. पण आर्यनचा उल्लेख काय, एक तो कॅच त्याच्याने बदललाय मॅच, जो आपण अक्षयचा पाहिलाय, आणि त्यानंतर हाताळलेला आहे षटक, त्याच्यामुळे आर्यन पूर्णपणे डिफरन्स पैदा करतोय. आशिष स्ट्रायकर यायला सज्ज आहे. स्विच इट, स्विच इट, स्विच इट. तर मग तुम्ही इतकं खाली आला, इतका वेळ नव्हता, मध्ये थोडंसं गेलाय, त्याच्यानं काय झालंय, तो मॅच तुमच्या बाजूला येऊ शकला असता कदाचित 1-2 फटक्यानं. त्याच्यामुळे आता जी पोझिशन आहे त्याचा उल्लेख तुम्ही योग्य केलाय. आशिषची बॅटिंगला यायचं. नंबर 6 पर बल्लेबाजी करने के लिए है. स्कोर 10 रन 4 विकेट के नुकसान पर. अभी भी आपके पास वो बहुत अच्छी गेंदबाजी, सुंदर गेंदबाजी. एक कैच ने मैच बिल्कुल बदल गया, लेकिन बल्लेबाजों का बैड पैच शुरू हो गया. बहुत ही खराब बल्लेबाजी रही है इस मुकाबले में. 2 ओवर के बाद 5 का औसत रन संख्या 10 रन 4 विकेट के नुकसान पर. ईगल बॉयज मुंबई सम्राट. तो करम सर, एक सवाल मेरे मन में और एक है, जिस तरह से मुकाबला चल रहा है, आपके पास 12 गेंद है, अगर आप 6 बड़े स्ट्रोक खेलते हैं तो मैच में कमबॅक करने का मौका आपके पास. बरोबर, म्हणजे 40 धावांची वेस ही तुम्हाला ओलांडायची आहे ना, ती महत्त्वाची आहे. 4 षटकांचा सामना आहे, ज्या गोष्टीवरती येणार होतो चर्चेला, किमान म्हणजे आता जसा हवामानाचा थोडासा तुम्ही उल्लेख केला आहे, बदलणारी भौगोलिक परिस्थिती, या सर्वांचा जर उल्लेख करायचा झाला तर किमान 12 मधले 6 चेंडू तुम्हाला ज्याचा वापर करायचा आहे, एक्झिक्यूट करायचे आहेत, आणि ते जर झाले आणि 40 धावांची वेस जर ओलांडली तर मॅच रफ एंड टफ होऊ शकतो. और क्वालिटी गेंदबाजी है, अगर क्वालिटी गेंदबाजी है तो क्वालिटी बल्लेबाजी भी आपको करनी पड़ेगी, तब जाकर वो रन बनेंगे. इस ओवर की अगली गेंद राइट अप, लेफ्ट अप डाउन टू विकेट. ऑन साइड पर खेल दिया, अच्छा स्ट्रोक है, बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है. 1 रन लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. रन संख्या 11 रन 4 विकेट के नुकसान पर. पानी लड़खड़ाती भी ईगल बॉयज मुंबई से सम्राट टीम की.
आर्यन भोईर का ओवर बहुत ही अच्छा रहा। करण को मौका मिला गेंदबाजी करने के लिए। किरण पाटील ऑन बॉलिंग मार्क वरती, गोलंदाजीला सज्ज आहेत। ऑफ स्टंपच्या बाहेर खेळलाय, सुद्धा खेळलाय, क्षेत्ररक्षक निवडलाय, खेळलाय पण गॅप मध्ये नाही आहेत। कहाणी तीच आहे, तू चल मैं आया। 5वा विकेट, 5वा गडी बाद। अरे षटकार चौकार मारा, पोरा षटकार चौकार मारा, 25 लाखाची घेणं प्रियोरिटी से बहुत बार क्या होता है, तो करण सर आप खराब फील्डिंग करते ना तो गेंद आपका पीछा करती है, लेकिन यहाँ क्या हुआ, भिवंडी के एक जाबाज हरपन मौला उंदरबाज खिलाड़ी आर्यन भोईर ने कैच लपका था, उसके बाद में गेंद उनका पीछा कर रहे कवर पर। जब पहले लॉन्ग ऑफ पर थे, अब कवर पर चले गए, वहां भी एक बार फिर गेंद उनका पीछा कर रही है और बहुत ही बेहतरीन कैच लपकते हुए। आणि त्याला कारणही आहे, म्हणजे हा खेळाडू कदाचित इतर खेळाडूंच्या दृष्टीने लाईमलाईटच्या बाहेर होता, पण आता लाईमलाईटमध्ये आलाय, बरोबर प्रकाशामध्ये आलेला आहे। आणि मागच्या सामन्यामध्ये त्याचा खेळ आपण पाहिलाय, भरलेला खेळ पाहिला। या सामन्यामध्ये तो कॅच, त्यानंतरचे षटक आणि प्रतिस्पर्धी संघाला म्हणजे मराठीमध्ये सांगतं जसं म्हणतात ना, डोकं वर काढण्याची संधी दिली जात नाहीये, असा खेळ सध्या नची 11 विराटच्या या संघाचा चाललाय। तो अब सबकी निगाह रहेगी बल्लेबाज आशीष करोजिया के ऊपर। न्यू बैटर ने बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए, और ईगल बॉयज मुंबई का सम्राट आपका जो अतिरिक्त खिलाड़ी है 12th मैन, नाम बताना बहुत जरूरी। टाइगर, क्या टाइगर की दहाड़, शेर की दहाड़ देखने का मौका मिलेगा। 10 वेरी गुड डिलीवरी, जल्दी फॉलो कर रहे हैं, टेलीग्राम मिल रहा है, बल्लेबाज क्या करना है, एक बार क्या कर रहे हैं मैदान के अंदर वो किरण को पता है। पीछे विजय जाधव जैसे वह अनुभवी खिलाड़ी विकेट कीपर है और इस वक्त सशक्त टीम है। एक बार फिर परिपक्व खेल मैदान के अंदर होता हुआ गेंदबाजों का। आणि त्याला कारण आहे, मागचे 2 षटक जसं हाताळले, त्याच्यामुळे आता व्हरायटी तुम्हाला द्यायची आहे, विविधता द्यायची आहे, आणि ते देखील किरण दाखवत असताना म्हटलं ना, विविधता द्यायची आहे। समोरच्या दिशेने चेंडू खेळाय, अजय आज वेगाने आलाय चेंडूवरती। अजय पाटील वेगाने पोहोचले होते, लॉंग ऑफला फील्ड करत होते, 1 धाव ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये। 2.4 षटकांचा खेळ झालाय, धावा आहेत धावलकावरती 12। चर्चा होती की आता शेवटचा मॅच होता, अंतिम सामना होता, टॉस जिंकून फिल्डिंग घेण्याचा निर्णय, पण आतापर्यंत जर पाहिलं तर गोलंदाजीने तो निर्णय सार्थ ठरवले। कर्णधार निर्णय घेईल, तो निर्णय सार्थ ठरवणे बॅट्समन आणि गोलंदाजीची जबाबदारी असते। आशिष कनोजिया, काय गोलंदाजी होते मैदानावरती किरण पाटीलकडून। भिवंडीचे सुपरस्टार जयेश पाटीलने एक मागाशी मुलाखतीमध्ये सांगितलं, तर आमच्याकडे सातत्यानं स्पर्धा नसते, म्हणजे 10 दिवसाच्या 12 दिवसाच्या ज्या स्पर्धा होता आणि त्या स्पर्धा नसत्या, किंवा एकूण सगळे खेळाडू आमचे जर एकत्र 11 आले भिवंडीचे, तर मग प्रोफेशनल खेळाडूंना देखील मात देण्याची क्षमता आणि अपसेट करण्याची क्षमता ठेवतात भिवंडीचे खेळाडू। नक्की तितकी क्षमता आहे, त्याच्यामुळे त्याने जे विश्लेषण केलं आहे किंवा मनोगत केलेलं आहे। दुसऱ्या बाजूला आशिष आहे, तोही प्रयत्न करतोय, लढायचा आहे, झुंजायचा आहे, आणि शेवटच्या बॉलवरती 6 षटकार। अरे षटकार चौकार मारा, पोरा षटकार चौकार मारा, 25 लाखाची घेणं जा घराच्या, विजय मामाचा घेणं जा घरा। ताकद झोकली आणि लॉंग ऑफच्या डोक्यावर लागल्या, जसं तुम्ही उल्लेख केला होता, कारण एक स्पर्धा आता येणार आहे बरोबर अपकमिंग आहे, जी बरोबर झोन वाईज असणार आहे, म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलचं क्रिकेट आपण पाहणार आहात। तिथे रायगड आहे, पालघरचा संघ आहे, भिवंडीचा संघ देखील खेळणार आहे, त्याच्यामुळे त्या स्पर्धेमध्ये तो टॅलेंट दिसून येणार आहे। पालघरचं टॅलेंट, भिवंडीचं टॅलेंट, रायगडचं टॅलेंट, ती एक स्पर्धा आता अपकमिंग आहे, ती येणार है। एक अच्छी बात है कि जिला लेवल का एक टूर्नामेंट है, जिले की एक टीम खेल रही है, लेकिन आने वाले दिनों में तालुका लेवल मतलब तालुका की एक टीम खेलना बहुत ज़रूरी है, तब जाकर गांव, तालुका, जिला, स्टेट इस तरह का अगर बेस बनेगा ना तो टेनिस क्रिकेट में और मज़ा आएगा। स्कोर 18-5, एक टूर्नामेंट हो रहा है ऑल इंडिया लेवल का, जिसके बारे में चर्चा करेंगे। गेंदबाजी करेंगे, गेंदबाज तैयार, ऑफ टॉप के बाहर गेंद थी, खींच के मारा, एक ही मारा, सॉलिड मारा, गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन। सामना रंगील गावो गावाचा, खेळाडू येणार ग्रामीण भागाचा, आले सुपला थँक्यू। जसं म्हणलं ना तुम्ही, एकी मारा, पण मागच्या 2 षटकारांना एकी मारा, पण पारा चढलाय मॅचचा। त्या 2 फटक्यानं पारा थोडासा चढलाय, थोडा सेन्सेक्स वाढलाय, धावा झाल्या धाबलगावाती 24। आपण उल्लेख केलाय संध्याकाळचा सत्र आहे, आणि या सत्रामध्ये अजून 2 ते 3 षटकार, धावफलक त्या 40ला टच जर झाला, जवळ पोचला, तर मॅचला मजा येणार आहे। धाबलगावाती 24, टायगर स्ट्रायकर एंडला आहेत। शेवटचं षटक
हाताळण्यासाठी गोलंदाज देखील रेडी आहेत, पण पहिल्या चेंडूवरचा षटकार दाखवून दिलाय की आम्ही हार नाही मानणार आहेत. आता करण आहेत शेवटचं षटक हाताळण्यासाठी. आता करण आलाय, नावामध्ये रन आहेत पण प्रतिस्पर्ध्याने रन केल्यात, प्रतिस्पर्ध्याने तुमच्या अगेन्स्ट रन केल्यात. ऑफस्टमच्या बाहेर खेळायचं होतं. एसटीच्या पायाला लागून चेंडू शॉर्टलेगच्या ठिकाणी चाललाय. एक धाव या चेंडूवरती धरून राहिले. 22चा इशारा होतो. एक धाव ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये, स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 25-25. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जंगल में 2 शेर लड़ते रहे तो मज़ा आता है. इस वक्त गेंदबाजी कर रहे गेंदबाज करण और आशीष को बनाने रन. आशीष कनौजिया ऑफ टेप के बाहर वाइड यॉर्कर है. क्या बात है, हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते. ऐसा आलम बन गया दोस्तों कि यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते. वाइड यॉर्कर था और आशीष कनौजिया के लिए परफेक्ट गेंद थी. आणि हा वाईट यॉर्कर थोडासा लेट स्विंग झाला. जसा लेट स्विंग होतो ना तसा चेंडू लेट स्विंग झाला. चेंडू आला समोर पण एक लेट स्विंग झालाय. हा चेंडू हा झालेला स्विंग फायदेशीर ठरलाय. हा बघा जो स्विंग होतोय ना हा चेंडू एसटीच्या हाताला लागून चेंडू जोपर्यंत जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये व्हाईट बॉलचा इशारा होत असताना 2 धावा अवांतराच्या स्वरूपात. कारण जो एक्स्ट्रा एफर्ट लावला जातोय ना रिलीज ऑफ द डिलिव्हरी ज्यावेळेला हाताळला जातोय त्यावेळेला जोर लावला जातो खांद्याचा, त्याच्यामुळे अँगल तर मिळतोय पण एक लेट स्विंग होतोय. 2 धावांनी स्कोरवर जाऊन पोहोचलाय 26. तो करण से मुझे लग रहा कि इस वक्त ज़्यादा एफर्ट डाल रहे थे, वाइड यॉर्कर के लिए जा रहे थे गेंदबाज. 27 27 स्कोरबोर्ड पर है. सामना करेंगे बल्लेबाज टाइगर. ऑफ टेप के बाहर गेंद खेलना चाहते थे आड़े बल्ले से ऑन साइड पर. हर गेंद को ऑन साइड पर खेलने का प्रयास. आशीष कनौजिया को वो तो रन लेना था. तो करम सर एक इम्पॉर्टंट खिलाडी आहे. कारण एक मॅच झाला होता नक्कीच तुम्ही जर सांगितलं की एक महत्त्वाचा खेळाडू स्ट्राईकवरती राहणं गरजेचं आहे, पण ते एका धावाच्या मोहामध्ये गेलं. आज एक मॅच झाला होता याच्या अगोदरचा आपण पाहिलं वीरू बद्रिके बघा व्हाईट बॉलवरती धावण्याचा प्रयत्न केला, रनआउट झाला, मॅच बदलला. आपण सही का, पण प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या गोष्टी असतात, विचार वेगवेगळे असतात. बिलकुल आपने सही कहा था. त्या एका धावेच्या मोहामध्ये जायचं होतं का नव्हतं, पण आता देर आहे दुरुस्त आहे, सही आहे, षटकार. डीजे मास्टर रुकना होगा क्योंकि समय हमारे पास बहुत कम है. आशीष कनौजिया सफल हुए थे, ऑफ टेप के बाहर रहे थे. एक बार फिर ब्रॉकल में जाना चाहते थे, लेन अगर देखे तो अच्छी नहीं थी और गेंद को खेल दिया. वाइड स्लॉग का बॉर्डर के बाद 6 रनों के लिए. सामने घना अंधेरा है लेकिन दिया जलाना कहाँ मना है. ऑफ टेप के बाहर अच्छी गेंद. इस बार विकेट कीपिंग विजय की बहुत ही बढ़िया. आखिर गेंद पर बिंदी है. अगर 2-3 गेंदें आशीष कनौजिया खेलते तो मेरे हिसाब से ज़्यादा फायदा हो सकता था. 4 ओवर 34 5 विकेट के नुकसान पर हम बात करें तो 40 के बारे में, लेकिन नची स्पोर्ट के गेंदबाजों की तारीफ होगी. बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया, लेकिन शाम का सत्र है, 24 गेंदों में 35 रनों की जरूरत है. समय ज़्यादा नहीं है हमारे पास, तो चलिए मैं समझ सकता कि बल्लेबाज जल्दी मैदान के अंदर आने चाहिए और आने वाला समय ये बताएगा. अंधेरा तो बढ़ रहा है, अब इस बार कम गेंदों में रन भी बनाने हैं, वक्त खुद के लिए बचाना है. वेळ अत्यंत महत्वाची आहे. पंच लगेच मैदानाचा ताबा घेतील. बॉल मैदानावरती येतो आहे. चला बॅटर चला बॅटर त्याला जयेश पाटील. मला वाटतं आमच्यापेक्षा तुम्हाला घाई पाहिजे. टॉस जिंकला होता, निर्णय तुम्ही घेतला गोलंदाजी करण्याचा. गोलंदाजी तर खूप चांगली झाली, पण सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे इथे वेळ किती आहे तुमच्याकडे. वेळ फार कमी आहे, कारण हळूहळू आपण बघितलं सूर्यास्ताला गेलेलं आहे. संध्याकाळचं सत्र विजय मामा चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम. आजचा दिवस तुकाराम सर निश्चितच हाय व्होल्टेजचा ड्रामा आपण सातत्यानं बघितलाय, क्लास क्रिकेट बघितलेला आहे. आणि शेवटचा अजून ड्रामा बाकी आहे, त्याच्यामुळे हाही ड्रामा आपण पाहणार आहोत. 24 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 35. आता या 35 कोणाच्या पसंतीस पडतात ते बघूया. म्हणजे ज्यावेळेला आपण शाळेमध्ये होतो त्यावेळेला 35 मार्क भेटलं तर काठावर पास, पण आता फुल पास व्हायचं आहे. 35 हा आकडा शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी चांगला नाहीच आहे, परंतु इथे 35 पर्यंत पोहोचले हे देखील महत्त्वाचं आहे, कारण तिथपर्यंत जाऊन तुम्हाला लढण्याची संधी मिळणार आहे. नाही त्याकरता म्हटलं नाही 35 कोणाच्या पसंतीस पडणार आहेत, पण फुल पास होणार आहेत. आणि हे बॅटल आहे. जसं आपण टीमचा उल्लेख पाहिला, नची स्पोर्टचा उल्लेख पाहिला, गोलंदाजी तिकडेही चांगली झाली, तर इथे 2 असे गोलंदाज आहे त्याने आज दिवसभरामध्ये प्रभावित केलं आहे. आशिष कनौजिया आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रसन्न पाटील, हे 2 गोलंदाज आहेत.
बिलकुल बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया गया सर. जर 34 मार्क पडले ना तर तुम्हाला फेलचा शिक्का लागतो, 35 पडले तर किमान 5चा शिक्का लागतो. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी एका रँकिंगने 5 नाही झालाय पण 5 झालाय. आता इथून 35चा ह्या धावसंख्येवरती तुम्हाला पुन्हा एकदा लढायचं आहे, संघर्ष करायचा आहे, धावा डिपेंड करायचे आहेत. त्याकरता मैदानावरती आशिष कनोजिया मैदानावरती दाखल झालाय. 24 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता. सामना मैदानावरती फेअर क्रिकेट खेळायचं आहे, टीम मिटिंग करायची नाहीये, मैदानावरती सेलिब्रेशन करायचं नाहीये. बॅट्समनला विनंती आहे, बॅट्समन जर एखादा बॅट्समन आउट झाला तर 2 बॅट्समन तुम्ही तैयार ठेवा. 24 गेंदों में 35 रनों की जरूरत है. आशीष कनोजिया गेंदबाजी करने के तैयार. सामना करेंगे जयेश पाटिल. जयेश पाटिल ने लगातार 2 मैन ऑफ द मैच प्राप्त किए हैं इस ओवर की अगली गेम. फुल टॉस गेंद आंसर पर खेल दिया. स्क्वायर लेग पर बॉडी नंबर खिलाड़ी तैनात है. 1 रन मुकम्मल किया गया. सिंगल के साथ खाता खुलता बल्लेबाज जयेश पाटिल का. पहिल्या सामन्यापासून आपण पाहिलं जसं 2 मॅन ऑफ द मॅचचा उल्लेख त्याने केलाय, 2 मॅच विनिंग खेळी केलंय, पण त्यांना माहिती आहे ही त्याच्यापेक्षा महत्त्वाची आहे. मागचे 2 मॅन ऑफ द मॅच आलेत पण ही मॅच त्याच्यापेक्षा महत्त्वाची आहे. या मॅचचं महत्त्व, या मॅचचं इम्पॉर्टन्स जयेश यांना माहिती आहे. आणि तीच कहाणी जर पाहिली तर दुसऱ्या बाजूला आशिष कनोजियांना माहिती आहे. आशिष त्यानं कोशिश भरपूर केलेली आहेत पण एकदा त्यांनाही यशस्वी व्हायचं आहे, सक्सेस व्हायचं आहे. स्ट्रायकर एंडला संतोष जाधव अर्थात पिण्या स्ट्रायकर एंडला सज्ज आहे. आशिष कनोजिया टू संतोष हवे चेंडू खेळा झेल नाही झाला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झालाय. दोन्ही सुटले. पहिला झेल घ्यावा न घ्यावा या द्विधा मनस्थितीमध्ये, त्यानंतर डायरेक्ट हिट. बघा काय घडलं होतं, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, फुलटॉस बॉल डायू लगावली असती तर कदाचित होऊ शकले असता. कर सकते थे, प्रयास अगर करते तो. तैयार नहीं थे तो करम सर तैयार नहीं थे. मैदान पर जो खिलाड़ी ना बिल्कुल तैयार नहीं थे. इनको ये भी पता नहीं था कि गेंद आपकी तरफ आएगी. तो दुविधा मेरे आगे जाए या एक बार फिर कैच के लिए जाए या 1 बाउंस. हवा में उछाला, बहुत ऊपर गेंद है, मिस चांस स्ट्रोक है, भागकर कैच पकड़ने की कोशिश जरूर की गई लेकिन उनसे बहुत दूर गेंद है. शाम के सत्र में बिल्कुल अच्छा खेल करने की जरूरत है. सुंदर, बहुत बढ़िया, एक बार फिर मौका बन सकता है. क्या हो रहा है मैदान के अंदर, क्या हो रहा है. बिल्कुल इस वक्त थ्रो अच्छा नहीं था. कवर करने के लिए खिलाड़ी जो हाँ बिल्कुल है पीछे, लेकिन आपका माइंडसेट इंपॉर्टेंट है. 35 जो है आपके पास, बैंक बैलेंस ज्यादा नहीं है लेकिन खर्चा भी कम करना है. अगर खर्चा ज्यादा करेंगे सफर जल्दी समाप्त हो जाएगा. बिल्कुल, मतलब आमदनी अटनी और खर्चा रुपया अशी कहाणी तुमची होऊ शकते. त्याच्यामुळे एक धाव वाचवायची, एक धाव रोखायची आहे या उद्देशाने खेळायचं आहे. दुसऱ्या बाजूला जयेश पाटील देखील आहेत. थोडासा इम्प्रोव्हायझेशनवाला फटका, मागचा फटका खेळला होता. स्ट्रायकर एंडला आता संतोष जाधव पिण्या स्ट्रायकर एंडला. ऑफ स्टंपच्या बाहेर एक धाव वाचवायची आहे. हे तर असं झालंय की बाबा वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये हातात आहे तेही चाललंय की काय. 22चा इशारा होतोय. एक धाव स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. धावा झाल्या दाफलकावधी 6. 4 चेंडूचा खेळ झालाय. स्कोर 6. देखिए आपके पास जेब में अगर 2000 का नोट है तो बिल्कुल अलग एक्सपीरियंस जो कि अनुभव होता है. और आपके जेब में अगर 100 का नोट है तो अलग फीलिंग होता है. वो फीलिंग मैदान के अंदर आ रही है. 35 रन आपको डिपेंड करने हैं. स्कोर 6 रन बगैर किसी नुकसान के. गिर गए खिलाड़ी, गिर गए हैं मैदान के अंदर. खिलाड़ी गिरेंगे कोई परेशानी नहीं है लेकिन मनोबल नहीं गिरना चाहिए, शोल्डर डाउन नहीं होने चाहिए. 35 है तो गेंदबाजी भी कमाल की होगी क्योंकि प्रसन्ना है और आशीष कनोजिया. आशीष कनोजियाचा उल्लेख तुम्ही नक्कीच केला आहे. लेकिन आपने सही कहा, मनोबल बघा, मन तो सभी के पास होता है, मनोबल प्रत्येकाजवळ असतं. जे धैर्य दाखवायचं आहे, धाडस दाखवायचं प्रत्येकाचं काम नाही आहे. अशा सामन्यामध्ये सिच्युएशनला फेस करणं, बरोबर परिस्थितीला सामोरं जाणं इतकं सोपं नाही आहे. आशिषनं ते दाखवले, जयेशने दाखवलेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. आशिषनं दाखवले, तिथून जयेशनं देखील दाखवण्याचा प्रयत्न होता. डीप बॉलर क्षेत्ररक्षक आलाय, तोपर्यंत फील्ड करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब. काय चाललंय मैदानावरती, बरंच काय चाललंय. आता याच्यानं घडलंय, बिघडलंय, सर्व काय होणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत दाफलकावरती 8. पाटला काय 35चा 18 चेंडूचा खेळ आहे. टेन्शन थोडंसं वाढलंय. आता टेन्शन फ्री गोली नाहीये. हे गाणं घेऊया. 18-27. क्रिकेटच्या मैदानात जावा खेळ येतोय रंगात. ऑल राइट. टीम मीटिंग ना करें, सारे खिलाड़ी अपनी जगह पर चलिए. विघ्नेश साकल तोड़े जिनका थ्रो अच्छा नहीं था. वक्त हमारे पास बहुत कम है. चलिए मैच कंटिन्यू करना है. 8 रन बगैर किसी नुकसान के. देखिए नुकसान आपका ही होगा. टीम मीटिंग ना करें,
और आपके पास जो खेल है बिल्कुल पॉजिटिव सोच के साथ खेले। फेयर क्रिकेट की जरूरत है गेंदबाजी में। जैसे कि हम बात कर रहे थे, प्रसन्ना को बुलाया गया, बहुत ही सदी में गेंदबाजी की इन्होंने। संतोष पिन्या इस स्ट्राइक पर प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर, मुझे याद है 8-10 साल पहले नारंगी के मैदान पर पिन्या ने कमाल का प्रदर्शन किया था, चाहे बल्लेबाजी हो चाहे गेंदबाजी। एनसीसी चषक में इनका प्रदर्शन कमाल का रहा था। प्रसन्ना तैयार, हवा में गेंद है, इस बार पीछे खिलाड़ी बहुत दूर, एक रन लिया गया, दूसरे के लिए पलटना चाह रहे हैं लेकिन इस बार जयेश तैयार नहीं। एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता, रन संख्या कुल मिलाकर 9 रन। अब ये दूसरा ओव्हर प्रगति पर प्रसन्ना और जयेश पाटील, ये बॅटल मैं देखने के लिए तैयार हूँ। बॅटल आहे, बॅटल बघण्यासाठी प्रेक्षक देखील बघा, पहिला खाली बसला होता, थोडंसं उभा राहिलाय, थोडासा प्रेक्षक वर्ग खाली बसला होता, तो थोडासा उभा राहिलाय, कारण हा मॅच पण तसा थोडासा जवळ चाललाय, क्लोज चाललाय। फक्त वेळ 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 टाइम जास्त धावून देऊ नका। आयोजकांना महत्त्वाची सूचना आपल्यापर्यंत दिली आहे की वेळ जाणार नाही याची काळजी तुम्ही घ्या। बॅटच्या आतल्या कडेला बिलकुल आपने सही कहा, बॅटल आहे एका बाजूला प्रसन्न सारखा गोलंदाज आहे आणि दुसऱ्या बाजूला वंडर बॉयचा उल्लेख केलाय जयेश पाटील आहेत। सुंदर गेंदबाजी प्रसन्ना द्वारा। शाम का 17 और 6:27 का समय और अंधेरा बढ़ रहा है, शाम का समय है। लॉन्गर पर खिलाड़ी, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है। प्रसन्ना तैयार, बाहरी किनारा, लेकिन गेंद ट्रैवल हो रही है पीछे, बहुत तेज जाएगी, क्या रुकेगी गेंद? बहुत बढ़िया फील्डिंग और तालियां बजने वाली है। यह बेहतर फील्डिंग है जो पहले ओवर में आपने नहीं की थी, बिल्कुल किसी भी ने नहीं की थी। अब थर्ड मिनट के खिलाड़ी ने गेंद को रोका है। ये 2 रन अगर आप बचाते ना तो बहुत बड़ी उपलब्धी है। 2-2 धावांचं म्हणजे एक धावांचं मोल तुम्हाला नंतर लक्षात येणार आहे, कारण ज्या पद्धतीनं केलंय पंच पाहण्याचा प्रयत्न करतील की फील्ड केला की नाही। थोडंसं आपण पंच पाहतील, पुन्हा एकदा पहा काय घडलं होतं, आपण स्क्रीनवरती देखील येणार आहे, जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या। तिसरं पंच पाहतात, ज्यावेळेला चेंडू आतमध्ये ढकलला त्यावेळेला पोझिशन आणि तिथे पाहिलं पंचाने आणि निर्णय आला आहे इट्स सेफ। 2 धावा चेंडूवरती पूर्ण सेफ आहे, बघूया सुरक्षित केलेला आहे। स्ट्राईक करेला पुन्हा एकदा जयेश पाटील अलॉंग द ग्राउंड, चेंडू जातोय लॉंगॉनच्या रिजन मध्ये, फिल्डिंग होईल, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण, एक धाव इथे धाव चालले, हाताला फक्त प्रत्येकाच्या जसा घाम येतो ना तसा घामही आलाय आणि मॅच देखील रंगामध्ये आलाय। आता ब्लड प्रेशर वाढणार की काय मला प्रश्न पडलाय। ज्या पद्धतीने सामना मैदानावरती पाहायला मिळतोय, धाबल का धाबा 12, 14 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता। अतिशय सुरेख गोलंदाजी या षटकात प्रसन्न पाटीलकडून। अबे तुडवला स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो, झेल तर होईल का? झेल होणार नाहीये। 2 धावा इथे मिळतील, 2 धावा निश्चितच मिळत आहेत, 2 धावांनी धावसंख्या वाढते। तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल का आणि याची गरज आहे का हा एक प्रश्न आहे। जयेश पाटील आपल्याकडे स्ट्राईक ठेवले आणि या मॅच मध्ये संतोष पिन्या बॅक टू द पॅव्हलियन जात असताना रनआउटच्या रूपानं आता विकेट सॅक्रिफाईस केलाय, जाणीवपूर्वक आउट केले गेले। बरंच काय असू शकतं, कारण फॉर्ममध्ये बॅट्समन जयेश पाटील एका अँगलने तर बरोबर वाटते, परंतु प्रसन्न पाटीलनं जयेश पाटीलचा विकेट घेतला तर तिथे देखील चर्चा होऊ शकते आणि जयेश पाटीलनं मोठा षटकार ठोकला तर जयेशचं कौतुक होईल। नाही, जसं तुम्ही उल्लेख केला एका अँगलनं पाहिले, पण आता काय झालंय, सावली क्रिएशन ही टुर्नामेंट 2 अँगलनं दाखवते, एक समोरचा अँगल एक स्क्वेअरचा अँगल। या धावबादलाही 2 अँगल आहेत। एक अँगलचा तुम्ही उल्लेख केलाय की ते सॅक्रिफाईस झालंय की हा स्ट्रॅटेजीचा भाग असू शकेल, त्याच्यामुळे मॅचला मजा येणार आहे आणि दोन्ही गोष्टीचा उल्लेख तुमच्याकडनं झालाय की जयेश पाटील सक्सेस झाले तर स्ट्रॅटेजी वाईज परफेक्ट, पण प्रसन्नाने जर स्ट्राईक केलं तरी मजा येणार आहे। शेवटचा चेंडू डॉट बॉल आलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय, 2 षटकांचा धावा आहे, धावाकरी 14, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 21-12-21 उलटा पुलटा वाला खेळ आहे। आणि जसं तुम्ही नेहमीच म्हणता एक गोष्ट त्यावरती येणार आहे, पण थोडं टेन्शन म्हटले गाणं घेऊया। अरे मला भेटलाय विजय, घरात मामाच्या चषकात खेळायचा मौका। बिल्कुल तुकाराम सर, जो आपके मन में है बोलना बहुत जरूरी है, दबा के मत रखिए, बोलिए नाहीतर मी बोलणार आहे। प्रसन्न पाटीलचं षटक खूप चांगलं होतं, 6 धावा दिलेत आणि सर्वात महत्त्वाचं आणखी महत्त्वाचं म्हणजे नारंगीने टॉस जिंकला होता आणि त्यावेळेला त्यांनी गोलंदाजी घेतली होती। आज इथे आपण बघितलं तर या मॅचमध्ये रणजी स्पोर्टने टॉस जिंकला, त्यांनी देखील गोलंदाजी केले। परिणाम सांगतो, नारंगीने टॉस जिंकला, गोलंदाजी केले,
ते पराभव झालेले आहेत. आता इथे मॅच असा आहे, इथे उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. 12-21 उलटा केलं तर तेच येणार आहे. उलटा पुलटा आपण बघू शकता. 21-12, 12-21. तिथे उलटा पुलटा झालं तर का ठीक आहे, पण मॅच मध्ये का उलटा पुलटा झाला तर नक्कीच ऑन साईडला चेंडू जातो. विघ्नेश वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलेत. एक धाव या चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो हो, काय चाललंय काय चाललंय, क्या करे क्या ना करे, कैसी मुश्किल आहे, कोई तो बता दे इसका हलो मेरे भाई. तसा मॅच मैदानावरती चाललाय, हल सांगू शकत नाही. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. आता वैतरण विभागामध्ये जर आबादुबी झाली तर आपण समजू शकतो, म्हणजे आपला एक असा गट आहे की जे आबादुबी करू शकतात, ते शिकतायत. पण प्रोफेशनल खेळाडू जर आबादुबी करायला लागले तर मला काही समजत नाही. म्हणजे एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, सातत्याने या मैदानावरती होतंय. फटका चांगला गॅपमध्ये खेळला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती इथे चांगली फिल्डिंग, म्हणजे फिल्डिंग खूप चांगली करतात. आता थ्रो चांगला आहे, देर आहे, दुरुस्त आहे. कहानी इंटरेस्टिंग है. गेंद और बल्ले के बीच चिड़ी है जंग, चढ़ा क्रिकेट का रंग, रंग में भंग. तुकाराम सर, मॅच ऑन आहे, मजा आएगा. मॅच ऑन आहे आणि सावली क्रिश्चियनवरती ऑनलाईन आहे. गाणं ऐकूया आणि येऊया. बघा थ्रो आला होता, आई हातातनं चेंडू निसटला होता, थोडासा निसटला शेवटच्या चेंडूवरती. चला न्यू बॅट्समन लवकर या, गाणं घेऊया आणि पुढे एक देऊया. मोठा गोलाकार गवत त्यावर हिरवगार. थँक्यू थँक्यू. मागचा एक धावा झाला तो आम्हाला लक्षात आला. नक्कीच अजय पाटील बाद झालेत. अजय पाटील बाद झाले तर अजय पाटील बाद होऊन गेले. तर मागचा एक धावा झाला ते आपल्याला कळलं, कारण स्ट्राईक पाहिजे होता कोणाला, जयेश पाटीलला. आता अजयला ते समजायचं होतं, एक धाव कडून जयेश पाटीलला स्ट्राईक पाहिजे होता, त्यावेळेला प्रयत्न केला गेला. या 2 छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण याचा परिणाम मोठा, इम्पॅक्ट मोठा आहे, इम्पॅक्ट फार मोठा आहे. समीकरण बघणं गरजेचं आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10 मध्ये 18, 10 चेंडू 18 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. जयेशचा फटका, हवे चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मनोज न टिपलाय. झेल बदललाय खेळ, झाले डीजेची वेळ. डीजे सायकल बक्षीस ठेवले, भारी आयोजन त्यांनी केले. अरमाला भेटलाई विजय. टीम मीटिंग ना करे, टीम मीटिंग ना करे, वक्त हमारे पास बहुत कम है. बल्लेबाज क्या कर रहे कुछ समझ में नहीं आ रहा है. चला जयेश पाटील बाद झाले. मी तुमच्या दिशेने येतोय. एक मॅच आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे. अर्जुन वशिष्ठ. अर्जुन 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 आपको निशाना सही लगाना है, सरळ निशाना ठोकायचा आहे. दुसऱ्या बाजूला रमेश रेडी आहेत. समीकरण बघूया. इथून जर पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 9 मध्ये बरोबर 18 रन करायचे. 9 बॉल 18 रन. क्या मुकाबला चल रहा है. गेंदबाजी करने के लिए ध्रुव शर्मा, अर्जुन और रमेश, 2 बैटर मैदान के अंदर. इस ओवर की अगली गेंद हवा में गेंद है, लॉन्ग पर खिलाड़ी गेंद के नीचे, क्या यह कैच हो जाएगा. कैच है. थकान शाम को अपना घर मांगती है और जिंदगी रोज नया सफर मांगती है. सफर जारी रहा है ईगल बॉयज मुंबईचा सम्राट टीम का, लेकिन नची स्पोर्ट बिल्कुल इस वक्त हाराकिरी कर रहे मैदान के अंदर. थैंक यू. आपने कहा सफर जारी है. ईगल स्पोर्ट्स मुंबईच्या सम्राटचा सफर जारी आहे आणि दुसऱ्या बाजूला नची स्पोर्ट त्यांचा सफरिंग चालू आहे. एक बार सफर हिंदी मधला सफर त्यांचा ठीक आहे, पण दुसऱ्या बाजूला नची स्पोर्ट्स इंग्लिश मधला सफर सफरिंग आहे, त्रासदायक आहेत. पण असा पहिल्या इनिंग पण पाहिलंय, पहिल्या इनिंग मध्ये असं घडलंय, विकेट तिथेही गेल्यात आणि वार शेवटला आलाय. अजून मॅच बाकी. ये तो ट्रेलर है, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. रात भी बाकी है, बात भी बाकी है. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है. बहुत ही इंटरेस्टिंग मुकाबला. भरत हमारे साथ है, भरत मोरे, धनंजय हैं. इस वक्त 4 कॉमेंटेटर इस वक्त कॉम बॉक्स में. 17 रन 4 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर है. समय ज्यादा जा रहा है. 8 गेंदे 18 रनों की जरूरत. चला आपण पुढे एकदा जाऊया मॅचच्या दिशेनं. आखू टप्प्याचा चेंडू आहे. समोर समोर समोर. रात बाकी है, बाद बाकी है. ये तो ट्रेलर है मेरे दोस्त, पिक्चर अभी बाकी है. चेंडू काय गेलाय.
चौकार 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 4 धावा. चौका मिला मिला मौका और जड़ दिया बाद शानदार चौका. बघा काय चेंडू आला होता, ज्यावेळेला चेंडू आलाय 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 खाली आणि बरोबर चौकार 4 धावा. क्या मुकाबला है. सुंदर मैच. रात का अंधेरा अंधेरा बढ़ रहा है, शाम का समय है, सामने घना अंधेरा है, पहाड़ को चीर के रास्ता बनाना है. हम वादे नहीं इरादे लेके आए हैं. इलाका किसी का भी हो, धमाका हमारा होने वाला है. बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी. शर्मा भी कमाल करे मैदान के अंदर. एक ने मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं. या खतरा हो सकता है. अंपायर का क्या इशारा, चाहे जिंदगी का मैदान या क्रिकेट का मैदान, आप खराब काम करते हैं तो उंगली खड़ी हो जाती है. क्या पैसा वसूल मैच है ये. पैसा वसूल मॅच आहे, पैसा वसूल मॅच आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला वेगानं, तिथून चेंडूवरती क्षेत्ररक्षक पोहोचले, थ्रो केला गेला बरोबर विकेट किपर एंडच्या दिशेनं हा थ्रो झालाय आणि थ्रो केल्यानंतर गॅदर केलं गेलं आणि इथे सरळ यस्यांवरती फेक झाले. समीकरण बघणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 22. पण आता पहिल्या इनिंग मध्ये पण काय घडलं होतं तेही बघूया ना, कारण 3 षटकांचा खेळ संपला होता तेव्हा इंटरेस्टिंग होतं. पहिल्या 3 षटकांचा खेळ ज्यावेळेला संपला होता, चला 18 धावा होत्या. 3 षटकांचा खेळ संपला तिथे 18 होत्या. याचा अर्थ शेवटच्या षटकाचा जर खेळ पाहिला तिथे 16 रन आले होत्या. आता इथे पाहिलं तर 22 धावा झाल्यात आणि 13 करायच्या आहेत. हे मॅच पण तसा आहे 6-13. प्रशांत जी, ये मैच 13 या मेरा. लेकिन सबके लिए प्यारा है, मजा आ रहा है, दर्शकों को मजा आ रहा है. सबसे बड़ी बात है इस तरह के मुकाबले दर्शक देखने के लिए आते हैं. जैसे पिछला एक मुकाबला होता 50 के बारे में आपने चर्चा की, कमाल का मैच था, उस तरह का ये मुकाबला है. वैसे टोटल बड़ा नहीं है, जीतने के लिए 35 रन है, लेकिन मैंने पहले ही कहा था ये फाइटिंग टोटल नहीं है, लेकिन लड़ने के लिए काफी है. बहुत अच्छा मैच है और शाम का सत्र है. स्ट्राइकर रन पर बल्लेबाजी करने के लिए फिलहाल रमेश, नॉन स्ट्राइकर रन पर विजय. हमेशा बहुत अच्छा प्रदर्शन करने वाले खिलाड़ी, लेकिन शर्मा का बहुत ही अच्छा ओवर था. मनोज पाटिल अपनी बॉलिंग पार्ट पर तैयार. मैन फ्रॉम विठलवाड़ी मनोज पाटिल. फुल टॉस गेंद, हवा में गेंद है और शानदार स्ट्रोक. चरण, व्हाट अ शॉट. कहाणी में ट्विस्ट. पंचांनी इशारा केला कमरेच्या वर आहे, चेंडू हाताला की नाही म्हणून म्हटलं ना ये तो ट्रेलर आहे, पिक्चर बाकी आहे आणि पिक्चर थोडंसं धुंदलं आहे. या परिसरामध्ये सकाळच्या वेळेला तुम्ही थंडीला आलं ना तर धुकं असतं, समोरचं काही दिसत नाही. हा मॅच पण तसा आहे, जसं धुकं सरेल तसा मॅच हा दिसणार आहे. हा चेंडू बघा किती वर आहे किती खाली आहे. पंच पाहण्याचा प्रयत्न केला होता, टिक चालू आहे. कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग. इट्स नो बॉल. लेग ब्रेक करना चाहते थे, गति परिवर्तन बिल्कुल करना चाहते थे, मनोज फंस गए हैं. कहानी इंटरेस्टिंग. अब रमेश के बल्ले से शानदार छक्का. 6 गेंदों में 6 रनों की जरूरत है और दोबारा कमबैक. क्या मैच है. जिग जैग, झापुक झुपुक, क्या होगा मैदान के अंदर. दर्शक काफी एक बार फिर शाम के सत्र में कौन घर में जाना चाहेगा, कौन घर में जाना चाहेगा. नया तो बिल्कुल नहीं. 6 गेंदों में 6 रनों की जरूरत है. ओ बढ़िया गेम. ये गेंद डालना चाह रहे थे, ये गेंद लेग ब्रेक गेंद डालना चाहते थे मनोज, लेकिन ज्यादा आगे चली गई थी. इस बार परफेक्ट गेंद है, टपकाने के बाद बाहर की तरफ निकली है. बाहेरच्या दिशेने चेंडू निघलाय, पण हा मॅच पण तसा हात बाहेर वाला आहे. हात बाहेर वाला मॅच. प्रशांतजी, ज्यावेळेला एखाद्या मॉलमध्ये जातो ना 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. मॉलमध्ये जातो, शॉपमध्ये जातोय, दरवाज्यावर लिहिलेलं असं पुल अँड पुश. तुम्ही किती शिकलेला असा, गोंधळ होतो बाबा, ढकलायचा आहे का ओढायचं आहे. हा मॅच पण तसा आहे, पुल अँड पुश वाला आहे. ढकलायचं आहे का ओढायचं आहे. त्या बाजूला एक जण ओढतोय, या बाजूला एक जण ढकलतोय, असा मॅच मैदानावरती चाललाय. 5 बॉल 6 ची आवश्यकता आहे. रमेश ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्क वरती. मनोज अर्थात मनिया गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 5-6चा मॅच, 5-6चा मॅच. ढकलायचा, ओढायचा आहे, खेचायचा आहे. या ओढा ताणीमध्ये आलाय हा चौकार. 4 धावा. और उल्टा पुल्टा खेलते हुए गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया है. सुंदर स्ट्रोक बल्लेबाज रमेश का. विजय नौ स्ट्राइकर रेट पर है. ये शॉट देखिए, दोबारा लेग ब्रेक करने के लिए गए, जल्दी एक बार फिर भाप लिया था बल्लेबाज ने और सुंदर स्ट्रोक रिवर्स से खेल दिया है. अब दबाव गेंदबाज के ऊपर है और नची स्पोर्ट विरार की गाड़ी पटरी पर. अब आपके पास कितनी गेंदें हैं, कुल मिलाकर 4 गेंदें. जीतने के लिए 2 रनों की जरूरत है. अभी भी मैच समाप्त नहीं है,
अब थोड़ा टेस्ट क्रिकेट चलेगा मैदान के अंदर. मागे टपला क्षेत्ररक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक, उधळण्यात तुझा डाव ते तुला कधी देणार नाही भाव. या साऱ्यांना थकवशील तरच तुला मिळेल धाव. रिक्वायरमेंट 3 चालय. मनोज पाटील तयार आहे. 2 चांगले चेंडू त्याला टाकायचे आहेत. रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया है. 1 रन आपको मिलेगा. फिलहाल इस वक्त अगर देखें तो इस सिंगल के साथ आंकड़े बदलते हुए 3 गेंदें और जीतने के लिए 1 रन की जरूरत है. इंपॉर्टेंट मैच. चला पंचांनी रिफर केलेलं आहे. आता पंच पाहण्याचा प्रयत्न करतील, कारण वेगवेगळ्या पद्धतीनं फलंदाज असतो, त्याच्यामुळे हे बघूया. पंच ओके ना, ओके चला. चलिए मैच को कंटिन्यू करना है. 1 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए. बच्ची स्पोर्ट बिरार अब जीत की दहलीज पर है. इस कहानी में कोई और टीस आना बाकी है, वो देखना बहुत जरूरी. मनोज पाटिल वैसे मैच को जाने नहीं देंगे. इस बार छाता लगाया है. ओह, मैच समाप्त नहीं है. जो जाने वाले हैं ना उनको आना पड़ेगा. बिल्कुल आना बहुत ही पड़ेगा. जबरदस्त खेल है. आना पडेगा. आणि समीकरण आलेलं आहे. समीकरण काय झालं बघा, 4 चेंडू आतापर्यंत झाले, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 2 मध्ये 1. पाठी गेलं तर चायनीज सेंटर फेमस आहे 1/2. आता हे 2/1 आहे. 2/1 आहे. उलटा पुलटावाला खेळ आहे. 2 चेंडू एका धावेची आवश्यकता आहे, पण नव जडपण, प्रेशर, दबाव सर्व काही या मॅच मध्ये नक्कीच आहे. जीत का बोरा, शतरंज की चाल, हारा तो जिंदगी, जीता तो बकमाल. इंटरेस्टिंग मैच. टूर्नामेंट का 9वां साल. सामने बल्लेबाज तैयार, बल्लेबाजी करने के लिए विजय. मनोज मैच को जारी नहीं देंगे. ये नहीं करना था. वाइड बॉल और इसी के साथ नची स्पोर्ट विराट ने यह मुकाबला जीत लिया है. कांग्रेचुलेशन. स्टंप लेके आने अंपायर और रोचक मुकाबला. कल भी कहानी इंटरेस्टिंग हो जाएगी. कल जो बहुत ही बड़ा दिन है. सिसोतेरा निकोपरी, शिरगांव स्पोर्ट शिरगांव, एनसीसी नारंगी, कार्तिक 11 संतोष भुवन, विकास 11 बॉडीज, गॉडसेट 11 वसई, आएगा उदयमी बधाने वसई कोई बड़ा. 1 गांव 1, लेकिन बहुत ही बढ़िया खेल मैदान के अंदर. तो जयेश कांग्रेचुलेशन, विजय कांग्रेचुलेशन. आज आर्यन भोईर जिन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया, उसके साथ आज सुंदर प्रदर्शन रहा आशीष कनौजिया का. तो ज्यादा समय ने हमें लेने वाले, सीधा चलेंगे प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ. और पहले मैं बुलाना चाहूंगा आज इस प्रतियोगिता में ईगल बॉयज मुंबईचा सम्राट टीमचे कर्णधार. आपल्याला विनंती आहे आपण चला लवकर इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. ईगल बॉयज मुंबईचा सम्राट टीमचे कॅप्टन विनंती आपण या. त्याचबरोबर या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू मॅन ऑफ द मॅच हिमांशु पाटील, मॅन ऑफ द मॅच. ईगल बॉयज मुंबईचा सम्राट पूर्ण टीम यायचंय. दोन्ही टीम पूर्ण पाहिजेत. जयेश पाटील, कारण त्यांनी 2 प्लेयर बदलल्यात. उद्या परत जयेश पाटील पूर्ण टीम